नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा धमाका होताना पाहायला मिळणार आहे. कारण नैनाने आता खूप मोठं कांड केलेलं आहे. नैनाने एक काम सुरू केलेलं आहे, ते म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स यांच्यासोबत तिने ॲड शूट केलेली आहे. त्यांच्यासाठी मॉडेलिंग म्हणून काम केलेलं आहे आणि हा सगळा राहुलचा डाव होता. हे सगळं राहुलने करायला लावलेलं आहे, हे समोर येणार आहे. राहुलने जाणून बुजून नैनाला हे सगळं काम करायला लावलेलं असतं आणि नैनाने हे काम करत आता चांदेकरांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण स्वतः रोहिणीने ही गोष्ट मान्य केलेली आहे, ती म्हणजे की राहुल हा चांदेकर नाही. त्यामुळं कला ही परिस्थिती कशी हँडल करणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता कला म्हणत असते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा शोध घेत एक महत्त्वाचं काम केलं पाहिजे, ते म्हणजे राहुलने ती रिसीट त्याच्याकडे का ठेवलेली होती. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं आपण त्याला विचारलेलं आहे, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी का विचारायच्या. कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्मोक्ष लावायचाच आहे, हे कलाने स्पष्टपणे ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच कलाने एक निर्णय घेतलेला असतो आणि कला मात्र आता त्या गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळतं की सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळी घडतं असं की पेपरला न्यूज आलेली असते आणि श्रीनाथ ज्वेलर्स बरोबर मॉडेलिंग केलेलं असतं. त्यांच्यासाठी, त्यांच्या डायमंड ज्वेलरीसाठी नैनाने मॉडेलिंग केलेलं असतं आणि नैनाला कला म्हणत असते, काय चाललंय तुझं नैनाताई, हे सगळं काय आहे. तेव्हा नैना म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आनंदावरती अजिबात विरझण टाकू नकोस, तू हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, असं सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र घरातल्यांना धक्का बसलेला असतो. पण त्याचबरोबर मीडियावाले सुद्धा आता तिथे धावून आलेले आहेत आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता मीडियावाले आलेले आहेत आणि मीडियावाले एकच प्रश्न विचारत आहेत आणि तो म्हणजे चांदेकरांची जी सून आहे ती श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याबरोबर हात मिळवणी करत आहे. मीडियावाल्यांना हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यांनी तो प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. कला मात्र तिथं असते. अद्वैत आणि कला हे दोघंही आता उत्तरं देत असतात. काहीही झालं तरीही चांदेकरांच्या सुनेवरती हे आरोप केले जात आहेत आणि खरं तर लावण्याने तेच केलेलं आहे आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं असतं. आता मीडियाला प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं असतं आणि कला मात्र या प्रश्नांची उत्तरं देत असते. तेव्हा मीडियावाल्यांनी प्रश्न विचारून भांबावून सोडलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा कला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिथं समोर आलेली आहे, तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र महत्त्वाची असते आणि कला मात्र आता नैनाचं थोबाड फोडल्याशिवाय थांबत नाही. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही ऑफिसमध्ये आहेत आणि कलाच्या हाती एक फाईल लागलेली आहे आणि ती फाईल म्हणजेच इकडे जे त्यांना खऱ्या हिऱ्यांची रिसीट हवी होती ती रिसीट त्या फाईलमध्ये आहे. तेव्हा मात्र कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, ह्या रिसीटसाठी आपण एवढा शोध घेतलेला होता, ही रिसीट इथे राहुलच्या केबिनमध्ये होती, मला नाही यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे, असं जेव्हा कला म्हणत असते तेव्हा ती म्हणत असते की आपण आत्ताच्या आत्ता राहुलला विचारायचं आहे. परंतु अद्वैत मात्र म्हणत असतो की असं कसं विचारणार आपण त्याला, त्याच्यावरती आपण आळ घेतल्यासारखं होत आहे, काही झालं तरी आपण एवढं स्पष्ट असं त्याला विचारू शकत नाही, असं अद्वैत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीचा त्यावेळी सूक्ष्मोक्ष लावायला शिक, कारण तुझ्या लक्षात येत नाहीये तुला किती सहन करायला लागलेलं आहे या गोष्टींमुळं. कारण ही जर रिसीट त्याच्याकडे होती तर त्याने आपल्याला का दिलेली नाही त्यावेळी, वेळच्या वेळी जर त्याने रिसीट दिली असती तर तुझा जामीन एवढा लवकर झाला असता आणि हे सगळं जे काय झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार राहुल आहे. नशीब त्या वेंडरकडे मी गेले आणि तिथं गेल्यानंतर आता मला ते ओळखीचे काका भेटले आणि त्यांनी येऊन कोर्टात साक्ष दिली म्हणून तुझा जामीन झालेला आहे. पण अद्वैतचं बंधू प्रेम जरा जास्तच आपल्याला पाहायला मिळतं. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला आता असं खरं वाटत नाही आणि आणखी एक गोष्ट, कारण जे काय झालेलं आहे त्यामुळे चांदेकरांची भरपूर बदनामी झालेली आहे. आता मला असं वाटत नाहीये की चांदेकरांची अजून बदनामी झाली पाहिजे, त्यामुळं काहीही झालं तरीही मी त्याला काहीही विचारणार नाही, या भाषेमध्ये तो बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, तू जे बोलत आहे ते चुकीचं बोलत आहे, आपण लवकरात लवकर या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे.
हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे असं कला म्हणत असते. पण अद्वैतचं असं म्हणणं असतं की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला या गोष्टींचा विचार केला पाहिजे की जर आपण ऑफिसमध्ये राहुलला या सगळ्याबद्दल जर जाब विचारला तर राहुल आणि म्हणजे चांदेकरांच्या दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे असा मेसेज मीडियाला मिळेल, लोकांना मिळेल. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला हे असं करता येणार नाही हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत कलाची समजूत घालत असतो, कलाला म्हणत असतो की ही गोष्ट मला नको आहे, चांदेकरांच्या दोन भावांमध्ये फूट पडली, ही गोष्ट जर मीडियामध्ये पसरली गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळं मला हे सगळं नको आहे. आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की मी विचारतो त्याला, मी घरी गेल्यानंतर विचारतो. तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे, पण घरी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे आणि ठरवायचं आहे की नक्की काय झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कलाच्या बाबांना आता आणलेलं असतं हॉस्पिटलमध्ये, कारण त्यांच्या डोळ्यांचा त्रास हा वाढत गेलेला असतो आणि त्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मागच्या वेळेस मी तुम्हाला जे ड्रॉप दिलेले होते ते ड्रॉप तुम्ही वापरलेले आहेत ना, असं डॉक्टर विचारत असतात. तेव्हा मात्र इकडे ते सांगत असतात तेव्हा ती म्हणतात की हो मी वापरले होते, आता 2 दिवस ते ड्रॉप संपलेले होते ना, त्यामुळं ते ड्रॉप मला वापरता आले नव्हते, बाकी मी दिवस वापरलेले आहेत. मग पुन्हा त्यांचे डोळे चेक केले जातात कारण बाबांच्या डोळ्यांना खूपच त्रास व्हायला लागलेला असतो आणि म्हणून तर त्यांना अचानक हॉस्पिटलला आणण्याचा निर्णय घेतलेला असतो. डॉक्टर डोळे चेक करतात आणि म्हणू लागतात की आत्ता मी वेगळे काही ड्रॉप देत आहे, ते ड्रॉप तुम्ही रेग्युलर घाला, पण हे फक्त 2 महिन्यांसाठी आहे, त्यानंतर ऑपरेशन करावंच लागेल, हा परमनंट इलाज नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. मग तिथे लगेचच डॉक्टरांची फी आता देते ती म्हणजे इकडे ते डॉक्टरांची फी देते काजल. आणि मग काजल जेव्हा डॉक्टरांची फी देत असते तेव्हा मात्र इकडे बाहेर आल्यानंतर लगेचच संगीता तिला विचारू लागते की हे काय केलंस तू आणि तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलेले आहेत, हा प्रश्न संगीताने विचारल्यानंतर मात्र नाही, काजल म्हणू लागते की अगं मी कॅफेमध्ये काम करते ना, मग त्यातले काही पैसे मी ठेवले होते साठवून आपल्यासाठी, असं म्हणत ती ते पैसे साठवून ठेवलेले असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं ती सांगत असते तेव्हा मात्र आईबाबांना दोघांनाही आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं आईबाबांना दोघांनाही खूप आनंद होतो. आपली काजू जी आहे ती मोठी झालेली आहे आणि तिने कशी जबाबदारी घेतलेली आहे असं म्हणत आई काजलचं कौतुक करू लागते. तिला सांगूला तिच्याबद्दल बोलत असते, म्हणत असते की खरंच आज माझी लेक मोठी झालेली आहे, कलासारखी जबाबदारी घेत आहे. इकडे कला मात्र भयानक चिडलेली असते. अद्वैत आणि कला दोघंही घरी आलेले असतात आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा घरी आल्या आल्या एक प्रश्न विचारला जातो. अद्वैत मग इकडे रोहिणीला विचारत असतो की काय झालेलं आहे नक्की, राहुल कुठं आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अरे मला पण नाही माहिती, असेल तो कुठेतरी बाहेर गेलेला, असं रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो की तू कॉल करून बघ, कारण मी त्याला कॉल केलेला आहे, त्याचा फोन लागत नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते की हो चालेल मी पाहते, असं म्हणत रोहिणी आता पाहत असते की इकडे राहुलचा फोन का लागत नाही आणि मग ती राहुलला फोन करायला जाते. जेव्हा रोहिणी ही राहुलला फोन करायला गेलेली असते तेव्हा मात्र रोहिणी एकाच गोष्टीचा विचार करत असते की नक्कीच ह्या राहुलने काहीतरी माती खाल्लेली आहे आणि नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला आहे, म्हणून तर हे दोघं जण असे आलेले आहेत. नक्की याने काय गोंधळ घातलेला आहे हा प्रश्न मात्र रोहिणीला पडलेला असतो. आणि रोहिणी मात्र म्हणत असते की आता राहुलने आणखी काय केलेलं आहे हे फोन केल्याशिवाय तर मला कळणार नाही, असं म्हणत रोहिणीने आता फोन लावायला घेतलेला असतो. ती राहुलला फोन लावत असते परंतु राहुलचा फोन मात्र सुरुवातीला लागत नाही, त्यानंतर राहुलचा फोन लागतो आणि राहुल जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की रोहिणी म्हणत असते की नक्की तू काय कांड केलेला आहे. राहुल म्हणत असतो की नाही मी काहीच असं केलेलं नाहीये. तेव्हा मात्र इकडे रोहिणीचं असं म्हणणं असतं की नाही, इकडे कला आणि अद्वैत घरी आलेले आहेत, ऑफिसमधून आलेले आहेत आणि आल्यापासून ते तुझा शोध घेत आहेत, नक्कीच तू असं काहीतरी कांड केलेलं आहे त्यामुळेच ते तुझा शोध घ्यायला लागलेले आहेत, असं इकडे डायरेक्टली रोहिणीने सांगितलेलं असतं. तो म्हणतो की नाही मी असं काहीही केलेलं नाहीये की ज्यामुळे त्यांना संशय येईल, असं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी म्हणत असते की काय झालं नक्की, तो बाहेर गेलेला आहे आणि तो आल्यानंतर कामात आहे आणि तो येईल असं बोललेला आहे, त्यांना वाट बघायला सांग, अशा भाषेत राहुल बोललेला असतो. तेव्हा मात्र कलाचा
कलाला खूप राग आलेला असतो. कलाला ही गोष्ट पटतच नसते, हे सगळं काय घडतंय. मग कला आणि अद्वैत दोघंही रूम मध्ये येतात. अद्वैत ही विचार करू लागलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर, मला एक गोष्ट सांग की एवढी महत्वाची रिसीट होती ना, मग ती रिसीट त्याने अशी का ठेवलेली होती? म्हणजे ही गोष्ट अशी सहजच होऊ शकते का, असं स्पष्ट म्हणणं असतं. आणि मग कला मात्र ती विचारत असते तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, बरोबर आहे, असं सहजासहजी तर कोणी विसरणार नाहीये ना ही गोष्ट, असं त्याच्याही लक्षात आलेलं असतं. आणि तोही म्हणत असतो. तेव्हा कला म्हणत असते, मग तू विचार केलाच नाही या गोष्टीवरती, आता तरी राहुलला विचारायचंय का नाही काय होते ते, असं म्हणत कला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, पण त्याला दुखवायचं नाहीये मला, त्याला विचारूया आपण, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलूया त्याच्याशी, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे कला म्हणत असते की नाही, काही झालं तरीही मी शांत राहणार नाही. चांदेकरच्या डोळ्यावरती नात्यांची झापडं आहेत आणि ती झापडं काही निघणार नाही. त्यामुळं या बाबतीतला जो निर्णय आहे तो मलाच घ्यावा लागणार आहे आणि मी त्याला विचारणार आहे, असं कलाने स्पष्टपणे ठरवलेलं असतं. आणि कला जी आहे त्या बाबतीत आता विचार करत असते. त्यानंतर इकडे अद्वैत आहे तो शांतपणे या सर्व गोष्टी हँडल करत असतो आणि ह्या गोष्टीचा राग मात्र कलाला आलेला असतो. कला म्हणत असते की मी आता शांत राहणार नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहू शकत नाही, असं कलाचं चाललेलं असतं. पण अद्वैत मात्र चिडलेला असतो. कलाचं म्हणणं असतं की त्याच्यामुळं तुला एवढा त्रास झालेला आहे, या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या होत्या त्याला राहुल जबाबदार आहे, असं कलाचं म्हणणं आहे. आणि कला मात्र खूप चिडत असते. ती म्हणत असते की नाही, मी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की जर तुझ्यावर असे आरोप केले तर तुला कसं वाटेल, मग तू डायरेक्टली राहुलवरती असे आरोप का करते, तुझ्याकडे पुरावा काहीच नाहीये, असं तो बोलत असतो. इकडे नैनाचं मात्र आता फोटोशूट सुरू झालेलं असतं, कारण श्रीनाथ ज्वेलर यांच्यासाठी मॉडेल म्हणून तिनं काम करत असते आणि डायमंड ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे ते लॉन्च केलं जात असतं. आणि नैना मात्र जाम खुश असते. फोटो काढलेले असतात आणि उद्याच्या मॅगझिनमध्ये आता ते फोटो पेपरमध्ये छापले जाणार असतात. आणि मग तिचं काम पूर्ण होतं. खरंच खूप छान पद्धतीनं काम झालेलं आहे, असं म्हणत नैनाचं कौतुक केलं जातं आणि सगळेजण तिथं बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सर्व जेव्हा घडत असतं त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की नैना जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा तिथे म्हणतात की हां साहेब आलेले आहेत. साहेब म्हणजे कोण, तर आता आलेला असतो तो म्हणजे गौरव परांजपे, तो येतो आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की खरंच आम्हाला अशीच मॉडेल हवी होती आणि त्याच पद्धतीने आमचं काम घडत आहे, त्यामुळं आम्हाला खूप छान वाटत आहे. फायनली आम्हाला जशी मॉडेल हवी होती तशा पद्धतीने मॉडेल मिळालेली आहे आणि हा तुमच्या कामाचा मोबदला, असं म्हणत नैनाला तिचा चेक दिला जातो. म्हणजे नैनाने त्या एका शूटसाठी 8 लाख रुपये तिला मिळणार असतात आणि म्हणून तर तिने ते शूट स्वीकारलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे हे सर्व घडत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता गौरव म्हणत असतो की खरंच तुमच्याबरोबर काम करून आम्हालाही खूप छान वाटलेलं आहे आणि तुमच्यासोबत जे काम केलेलं आहे त्यामुळं नक्कीच आमच्या बाबतीत ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे आमची चांगली प्रसिद्धी होणार आहे श्रीनाथ ज्वेलर्सची, कारण तुमच्यासारखी मॉडेल आमच्यासोबत आहे हे मात्र खूपच भाग्याचं आहे, असं श्रीनाथ ज्वेलर्सचा सर्वेसर्वा गौरव परांजपे हे सगळं बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नैना मात्र तो चेक घेते आणि ती खुश झालेली असते. तिच्या डोक्यात असं काही नसतं की या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे, या सगळ्यामुळं चांदेकरांची काय बदनामी होणार आहे, याच्याशी तिला देणं घेणं नसतं. इकडे नैना मात्र हे सगळं आनंदाने करत असते, तिला आनंद होत असतो. आणि आबा त्याचबरोबर रोहिणी बोलत असतात. अद्वैत ती फाईल घेऊन खाली आलेला असतो, नैना आलेली असते, त्याचबरोबर सरोज तिथं काम करत बसलेली असते. आणि त्याचबरोबर नैना आल्या आल्या तिथं विचारायला जाते, ती म्हणजे कला. राहुल तर तुझ्यासोबत होता, मग आत्ता राहुल कुठं आहे, हा प्रश्न डिरेक्टली कलाने विचारलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते, मला काय माहिती तो कुठं आहे. तेव्हा कला म्हणत असते की आत्ताच आम्हाला रोहिणी मॅडमनी सांगितलेलं की राहुल तुझ्यासोबत आहे आणि मग आत्ता विचारलं तर तू नाही म्हणत आहे. आणि कला मात्र नैनाला विचारत असते. तेव्हा नैना म्हणत असते की मला काय माहिती तो कुठं आहे आणि मला काय करायचंय तो कुठं आहे, हे नैनाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला भयानक चिडत असते. कला म्हणत असते की ह्या नैनासोबत कितीही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तरी नैना
तुझ्याकडून चांगल्या उत्तराची अपेक्षा आपल्याला मिळू शकत नाही, हे सगळं कलाचं चाललेलं असतं. तेवढ्यातच राहुल येताना दिसतो आणि तो वेडासारखा गेम खेळतच आलेला असतो. तेव्हा मात्र रोहिणी विचार करत असते की या मुलाचं नक्की काय करू, आता काय माती खाल्लेली आहे आणि हे सगळं मलाच हँडल करावं लागणार आहे, हे सगळं रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं. मग राहुल आलेला दिसतो तेव्हा मात्र कलाला आधीच राग आलेला असतो. नैनानं जी उत्तरं दिलेली असतात त्यामुळं कला मात्र भडकलेली असते. कला म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, आता मी जाब विचारणारच आहे, असं कलाने ठरवलेलं असतं आणि कला बोलायला सुरुवात करणार असते. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि राहुलला म्हणतो की अरे राहुल, मी तुला किती फोन केलेले आहे, तुझा फोन लागत नव्हता आणि त्याचबरोबर माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, असं अद्वैत त्याला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की काय झालं, म्हणजे नक्की काय, म्हणजे आता सध्या ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना पावसामुळे, तर थोडासा प्रॉब्लेम येत असेल त्यामुळं कॉल लागला नसेल, हे राहुलचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत मात्र गोड पद्धतीने त्याला विचारत असतो नक्की काय झालेलं आहे, कशाबद्दल त्यांचं बोलणं चालू आहे, हे बोलणं सुरू असतं. अद्वैत मात्र शांतपणे बोलत असतो, पण कलाचा राग मात्र अनावर झालेला असतो. कलाने ठरवलेलं असतं की आता शांत राहणार नाही, जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याचा सोक्षमोक्ष तर मी लावणारच आहे, असं कलाने ठरवलेलं असतं. मग अद्वैत राहुलकडे येतो आणि म्हणतो ही फाईल मला तुझ्या केबिनमध्ये मिळालेली आहे. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो काय, तेव्हा अद्वैत सांगत असतो की हो, ही फाईल मला तुझ्या केबिनमध्ये मिळालेली आहे. आणि आता मात्र राहुलची बोबडी वळलेली असते, त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण त्याने जी काय माती खाल्लेली असते ती सर्वांच्या समोर येत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत जेव्हा विचारत असतो तेव्हा राहुल शांतच राहतो. अद्वैत म्हणतो की मला एक फाईल हवी होती आणि त्यासाठी आम्ही तुझ्या केबिनमध्ये गेलो आणि तिथं ही फाईल मिळालेली आहे, सर वारंवार अद्वैत सांगत असतो. पण राहुल त्याचं काहीच उत्तर देत नाही. आणि तेव्हा मात्र ती फाईल सगळेजण विचारलं की नक्की काय आहे, सरोजच्याही डोक्यात येतं. आणि मग जेव्हा अद्वैत विचारतो, राहुल बोलत नाही, तेव्हा अद्वैत स्वतःच्या तोंडाने सांगतो कोर्टामध्ये जे पेपर्स आपल्याला द्यायला हवे होते, जी रिसीट, खऱ्या हिऱ्यांची रिसीट, म्हणजे चांदेकरांनी खरे हिरे खरेदी केलेले आहेत, ती रिसीट याच्यामध्ये आहे आणि ती रिसीट मला याच्यामध्ये मिळालेली होती, तर ही फाईल तुझ्या केबिनमध्ये सापडलेली आहे. राहुल तर आता रंग्यात पकडला गेलेला आहे, पण राहुलचं तोंड आता उघडत नाहीये बोलायला, त्यामुळे मात्र हे सगळं आता घडत असतं. आणि जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैतने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि अद्वैत मात्र भयानक चिडलेलं असतो. या प्रश्नांची उत्तर आता सगळ्यांना द्यायची असतात आणि त्याचबरोबर राहुल मात्र शांतच उभा राहतो. राहुल काहीच बोलत नाहीये, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूप भयानक असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल काही बोलत नाहीये हे लक्षात आल्यावर तिथे येते ती म्हणजे रोहिणी. आणि रोहिणी म्हणत असते एक कागद काय राहुलच्या केबिनमध्ये सापडला, तर अद्वैत तू लगेचच त्याला जाब विचारायला लागलेला आहे, कारण आत्ता या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्याच मुलावरती अन्याय केला जातो आणि तो चांदेकर नाहीये म्हणूनच अन्याय केला जातो, हे सगळं बोलणं रोहिणी बोलत असते. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही रोहिणी, आता तू काही बोलत आहेस, सगळ्यांचं तेच म्हणणं असतं, पण रोहिणी मात्र आता ऐकायला तयार नसते. तिचं एवढंच चालू असतं ते म्हणजे की तुम्ही माझ्या मुलावरती आरोप करत आहात आणि काहीही झालं तरीही माझ्या मुलाकडून कोणतीही चूक झालेली नाहीये आणि तुम्ही लगेच त्याच्यावर आरोप करत सुटत असता, असं रोहिणी फाड बोलत असते. कारण काहीही असलं तरीही आत्ता महत्वाची गोष्ट ही असते की राहुल चुकलेला आहे. सरोज तिथे येते आणि सरोज म्हणत असते की एवढा महत्वाचा कागद होता आणि असं कसं चुकू शकतोस. रोहिणी मात्र म्हणत असते की आता मला कळलेलं आहे की राहुल हा चांदेकर नाहीये म्हणून तुम्ही त्याच्या कॅपेबिलिटीवर त्याच्यावरती आरोप करत असतात, ही गोष्ट मला कळलेली आहे, असं रोहिणी बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप राग येतो, कारण सगळ्यांनाच ही गोष्ट पटत नसते. काहीही झालं तरीही रोहिणीनं अशा पद्धतीनं आरोप करायची काही गरज नसते, पण जे बोललेली असते रोहिणी तेही तेवढंच खरं असतं की राहुल खरंच चांदेकर नाहीये. मग त्याच्याबद्दल कुणी पॉझिटिव्ह वाटण्याची गरजच नाहीये, त्याच्याबरोबर प्लस करणार असण्याची त्याच्याबद्दल कोणाला काहीच गरज नसते, कारण राहुल जो चुका करत असतो तो प्रत्येक वेळेस चुका करतच राहतो. आणि आता मात्र खाली बसून पाणी पित असतो, कारण त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे हे त्याला दाखवायचं असतं. हे नाटकं राहुलची चाललेली असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र कला शांत राहत नाही. कला डायरेक्टली रोहिणीला जाब विचारते, जर ही रिसीट माझ्या पर्समध्ये सापडली असती तर तेव्हा तुम्ही काय केलं असतं, हा प्रश्न डायरेक्ट कलाने विचारलेला असतो. आणि कलाने जेव्हा हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा मात्र त्याचं उत्तर हे आता राहुलकडे नसतं. आणि काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत असतं आणि त्यामुळं
कलाने आता जाब विचारलेला असतो आणि राहुलला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत असतात. पण राहुल मात्र गप्पच बसलेला असतो आणि तिथे समोर बोलत असते ती म्हणजे रोहिणी मात्र आता म्हणत असते की तुम्ही माझ्या मुलावरती आरोप करत आहात, माझ्या मुलाच्या बाबतीत तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत आहात, तुम्हाला सगळ्यांना माझा मुलगा इथे टोचत आहे, हे सगळं रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला आता शांत राहत नाही. कला डायरेक्ट जाब विचारते, त्याचबरोबर सरोजी बोलत असते आणि आबाही बोलत असतात. कारण जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे इकडे राहुल आणि रोहिणी, आणि त्यात अजून मूर्खपणा करायला असते ती म्हणजे नैनाला तर एवढंच माहिती आहे की आपण जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे या गोष्टीचा विचारही नैनाने केलेला नव्हता. आणि म्हणून तर तिने जाऊन श्रीनाथ ज्वेलर बरोबर हात मिळवणी करत हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळवलेलं असतं आणि त्याबद्दल तिने सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो. कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कलाने ठरवलेलं असतं की आता मी शांत राहणार नाही. आणि इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की काहीही झालं तरीही चांदेकर या गोष्टींचा शोध आपण चालूच ठेवला पाहिजे, या गोष्टी एवढ्या सहजासहजी शांत करणं गरजेचं नाही. आणि राहुलच्या केबिनमध्ये ती रिसीट सापडणं यामागे काहीतरी कारण आहे आणि आपला शोध आपण शांतपणे चालू ठेवलेला असणं गरजेचं आहे, एवढ्या ठामपणे आता बोलत जात असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा पेपरमध्ये न्यूज आलेली असते, श्रीनाथ ज्वेलर्ससाठी मॉडेलिंग केलेलं असतं नैनाने आणि ते फोटो छापून आलेले असतात आणि नैना तो पेपर बघते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि तेव्हा कला म्हणत असते की नैनाताई हे सगळं तू काय केलेलं आहेस. त्यावरती नैनाचं असं म्हणणं असतं की मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये, अगं मी माझं काम केलेलं असतं आहे असं ती सांगत असते. परंतु कला मात्र शांत राहत नाही. कला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय तुझं, तुला कळतंय का तू काय काम केलेलं आहे, असं म्हणत कला तिला जाब विचारत असते. आणि तेव्हा मात्र नैना म्हणत असते की मी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि मला माझ्या आनंदावरती विरजण सोडू नकोस, अशा भाषेत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की बस झालं तुझं आता नैनाताई, कारण काहीही झालं तरीही तुझे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे, असं म्हणत कला तिला जाब विचारत असते. परंतु नैना आता ऐकायलाच तयार नसते आणि मीडियावाले आलेले असतात. सिक्युरिटीने कितीही थांबवलं तरी मीडिया ही थांबलेली नसते आणि ती समोर आलेली असते आणि ते विचारत असतात की चांदेकरांच्या सुनेने श्रीनाथ ज्वेलर्स सोबत हातमिळवणी केलेली आहे, म्हणजे इकडे अद्वैत बाहेरच्या कोणाला कळू नये, बाहेरच्या लोकांच्या मनात गैरसमज होऊ नये, भावाभावांमध्ये फूट पडलेली आहे, तरी ते स्वतः नैनाने जाऊन माती खाल्लेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.